सर, आता नुकताच 10वीचा रिझल्ट लागलेला आहे आणि अनेक मुलं जी आहेत ती सीबीएसई 10वी पर्यंत करून नंतर परत स्टेट बोर्डकडे वळत आहेत. तर त्यांना काय मार्गदर्शन कराल? 11वी-12वीचं जे तुम्ही प्रिपरेशन घेणार आहात, जर तुम्ही इंजिनिअरिंगसाठी प्रिपेअर करताय, जेई सारख्या एक्झामसाठी प्रिपेअर करताय, नीट सारख्या एक्झामसाठी प्रिपेअर करताय, एनडीए सारख्या एक्झामसाठी प्रिपेअर करताय, तर ह्या एक्झामसाठीची जी कंडक्टिंग बॉडी आहे, एक्झाम कंडक्टिंग बॉडी दॅट इज एनटीए. तर एनटीएने जो सिलेबस दिलेला आहे तो ऑलरेडी सीबीएसई बोर्डचा आहे. बरोबर. ओके. आणि शिरूर सारख्या ठिकाणी विजन इंटरनॅशनल स्कूलने तुम्हाला इंटिग्रेटेड प्लॅटफॉर्म अवेलेबल केलेला आहे, जिथे कॉलेज सोबत तुमचं जेईचं, नीटचं आणि एनडीएचं प्रिपरेशन करून घेतात. बरोबर. त्यामुळं सीबीएसई बोर्डचा स्टुडंट असणं हे कधीही एक चांगली चॉईस आहे, जे एक ऍडव्हान्टेज आहे. इथे विजन इंटरनॅशनल मध्ये तुम्हाला या सर्व प्रिपरेशनसाठी जो स्टाफ लागतोय तो स्टाफ सुद्धा हायली एज्युकेटेड, वेल क्वालिफाईड, वेल एक्सपिरियन्स्ड स्टाफ अवेलेबल केलेला आहे. मग एवढं सर्व तुम्हाला इथे अवेलेबल असताना मुंबई पुण्याला जाण्याची गरजच भासत नाही. जेईई आणि नीटच्या अभ्यासासाठीही सीबीएसईचा म्हणजेच एनसीईआरटीचा अभ्यासक्रम आवश्यक असल्याने आता स्टेट बोर्डचा अभ्यास न करता सीबीएसई आणि जेईई नीटचा अभ्यास सोबतच करा. विजन इंटरनॅशनल स्कूलमध्ये 5 जूनपासून ॲडमिशन सुरू होत आहेत. त्यासाठी खालील नंबरवर संपर्क करा.